नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी आणि शिक्षणाविषयी गोडी निर्माण करण्याच्या उद्देशानं राहुरी मतदारसंघाचे आमदार अक्षय कर्डिले यांनी जिल्हा परिषद मराठी शाळा बुऱ्हाणनगर येथे भेट देत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले। शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रथमच शाळेत प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना पुस्तकं, वह्या आणि शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। याचबरोबर फुलांची उधळण करून आणि टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं। यावेळी शाळा परिसरात आनंददायी आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील निरागस आनंद आणि पालकांचा उत्साह पाहण्यासारखा होता। शिक्षणाच्या प्रवासाची सुरुवात सकारात्मक वातावरणात व्हावी आणि विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार अक्षय कर्डिले म्हणाले की आजची ही चिमुकली मुलं उद्याचा भारत घडवणारी पिढी आहे। शिक्षण हेच यशाचं आणि प्रगतीचं सर्वात प्रभावी साधन आहे। प्रत्येक विद्यार्थ्यानं मोठी स्वप्न पाहावीत, मेहनतीने अभ्यास करावा आणि आपल्या आई-वडिलांसह गावाचं नाव उज्ज्वल करावं। विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत। असल्या कारणाने साहेबांचं विशेष प्रेम आणि लक्ष आपल्या शाळेवरती वेळोवेळी असायचं। वेळोवेळी आपल्याला ते मार्गदर्शन करायचं। विद्यार्थ्यांची संख्या या नवीन युगामध्ये कशी वाढली पाहिजे यांचं देखील वेळोवेळी आपल्याला त्यांची सूचना असायच्या। आणि नित्यनेमाने 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल व कधी जर आपल्या शाळेने कुठला कार्यक्रम आयोजित केला तर साहेब 100% हजेरी लावत असायची। आणि एक चांगल्या प्रकारे आज शाळा आपली चालू आहे। बाहेर जर आपण परिस्थिती पाहिली की जिल्हा परिषद आणि प्राथमिक शाळेमध्ये परिस्थिती अशी झाली की बोटावर मोजणे इतके विद्यार्थी राहिलेत। पण मला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की आपल्या शाळेची परिस्थिती अशी आहे की इथं बसायला सगळं जागा नाही, असा हा मोठा आनंद वाटतो। कारण की याच्या पाठीमागं सर्व शिक्षकांचं चांगल्या प्रकारे लक्ष देणं, चांगला रिझल्ट आणि विद्यार्थी जरी बाहेर शाळेमध्ये शिकत असले तर मला बऱ्याच गोष्टी जाणवलं की आपल्या शाळेत शिकले, परत बाहेर शिकले आणि परत आपल्या शाळेत यायची वेळ आलेली आहे। सर्व महिला शिक्षिका आहेत। मला असं वाटतं पुरुष एकच आहे, म्हणून महिला लहान मुलांना चांगल्या प्रकारे ओळखू शकतात, त्या जबाबदारी घेऊ शकतात आणि मुलांना चांगले संस्कार आणि वळण लावू शकतात, ह्या आपल्या सर्वांना माहिती आहे। म्हणून या महिला मंडळी असल्यामुळे चांगल्या प्रकारे इथं कार्य चालू आहे। आता तर आपली सर्वांची अनेक दिवसांपासून मागणी होती की आपल्याला मुख्याध्यापक पाहिजे, त्या पण आपल्याला महिलाच लाभलेल्या आहेत। त्यामुळे आता काही अडचण तुम्हाला कुठल्या गोष्टीची राहिलेली नाही। त्यामुळे आता माझी एवढीच विनंती की आपण यापेक्षाही जास्त विद्यार्थी आपण कसे वाढतील यासाठी आपण प्रयत्न करावा। आणि आपली बुऱ्हाणनगर प्राथमिक शाळा ही फक्त आपल्या गावामध्ये, तालुक्यामध्ये नाही, जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रात एक नंबर कशी होईल यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करा। त्यासाठी तुम्हाला ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता लागेल, ज्या ज्या गोष्टी शाळेसाठी, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लागतील, त्या सगळ्या मी तुम्हाला देण्यासाठी तयार आहे। म्हणून आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे इथून पुढे कसं मुलांना चांगलं शिक्षण देता येईल, नवीन नवीन गोष्टी मुलं कशी शिकतील। आणि जसं प्रायव्हेट स्कूल आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात नवीन नवीन गोष्टी इव्हेंट्स करत राहतात, त्या पद्धतीने आपण देखील आपल्या शाळेमध्ये त्यांच्यापेक्षाही जास्त चांगल्या प्रकारे आपण आयोजन करावं। बाकी सगळ्या गोष्टीची तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाही, कारण की ही शाळा म्हणजे माझी स्वतःची आहे। त्यामुळं या शाळेला कुठल्या गोष्टीची कमी पडून न देणं ही माझी जबाबदारी आहे। त्यामुळं शाळेच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या आगळ्या वेगळ्या स्वागतामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं। YesNine मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।